वसा जनसेवेचा. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात अधिदक्षता कक्षाला लागलेल्या आगीत 3 निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर बुलढाण्याची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील 21 खाटांच्या विशेष नवजात शिशु उपचार कक्षाची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेकडून तातडीने पाहणी करण्यात आली. प्राथमिक तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्या नसल्याचा प्रशासनाचा दावा असला तरी एका दिवसाची पाहणी म्हणजे कायमस्वरूपी सुरक्षेची हमी ठरू शकते का, हा प्रश्न कायम आहे. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कैलास झिने आणि विद्युत पथकाने कक्षातील अर्थिंग, व्होल्टेज, विद्युत भार, वायरिंग, आपत्कालीन वीज पुरवठ्यासाठी असलेल्या डीजी संच आणि अग्निशमन यंत्रणेची संयुक्त तपासणी केली. रुग्णालयाकडे नगरपालिकेसह संबंधित विभागांच्या अग्नी सुरक्षा परवानगी असल्याचे सांगण्यात आले. मात्र तपासणीतील प्रत्यक्ष रीडिंग, आढळलेल्या त्रुटी, सुचवलेल्या उपाययोजना आणि त्यांचा अनुपालन अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. नवजात कक्षामध्ये ऑक्सिजन, वॉर्मर, व्हेंटिलेटर आणि इतर जीवनरक्षक उपकरणे 24 तास सुरू असतात. त्यामुळे एका सॉकेटवर अनेक उपकरणांचा भार तर नाही ना. आपत्कालीन निर्गमन मार्ग मोकळे आहेत का? धूर, उष्णता आणि ऑक्सिजन गळती शोधणारी यंत्रणा कार्यरत आहे का? शेवटची अग्निसुरक्षा मॉक ड्रिल कधी घेण्यात आली? या प्रश्नांची लेखी आणि पुराव्यांसह उत्तरे प्रशासनाने देणे आवश्यक आहे. अमरावती दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हॅलो बुलढाणाच्या पथकाने बुलढाण्यातील राजमाता महिला रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट दिली. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नवजात शिशु दक्षता विभागातील अत्याधुनिक उपकरणे आणि सुरू असलेल्या उपचार व्यवस्थेची माहिती पथकाला दिली. मात्र आधुनिक उपकरणांसोबतच नियमित विद्युत तपासणी, प्रशिक्षित कर्मचारी आणि सक्षम अग्निसुरक्षा यंत्रणांनाही तितकीच महत्त्वाची आहे. फायर फायटरच्या कामावर गंभीर प्रश्न. तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांच्या कार्यकाळात नागपूरच्या कंत्राटदाराला देण्यात आलेले फायर फायटरचे काम वर्क ऑर्डरनुसार पूर्ण झाले नसतानाही कोट्यवधी रुपयांची बिले अदा झाल्याचा गंभीर आरोप आहे. कामाची प्रत्यक्ष पाहणी न करता पुनरुत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले का? प्रशासनाने वर्क ऑर्डर, मोजमाप पुस्तिका, देयके आणि अग्निसुरक्षा ऑडिट सार्वजनिक करून सत्य स्पष्ट करावे. कोविड-19 काळात तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस, भांडारपाल, प्रकाश बोथे, अकोला तसेच काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कारभाराबाबत भ्रष्टाचारांचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांची स्वतंत्र, निष्पक्ष आणि कालबद्ध चौकशी होऊन चलअचल संपत्ती जप्त करण्याचे आदेश असूनही कारवाई नाही. आरोग्यमंत्री या प्रकरणाची दखल घेणार का? कारण आरोग्य शासनाच्या निधीत भ्रष्टाचार हे सरकार खपवून घेणार का? येथे प्रश्न केवळ पैशांचा नाही तर 21 चिमुकल्यांच्या श्वासांचा आहे. बुलढाणा कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी कारवाईचा बडगा उगारणार का? अमरावतीत 3 निष्पाप चिमुकल्यांचा आगीत बळी गेल्यानंतर बुलढाण्यातील अग्निसुरक्षा व्यवस्थेची वस्तुनिष्ठ तपासणी होणे अत्यावश्यक आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील सन 2023-24 ला फायर फायटरचे काम वर्क ऑर्डरनुसार अपूर्ण असतानाही नागपूर येथील संबंधित कंत्राटदाराला कोट्यवधी रुपयांची बिले अदा करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी न करताच पुनरुत्वाचे प्रमाणपत्र दिले का, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. आपल्या पारदर्शक आणि कर्तव्यदक्ष कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे आता या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाईचा बडगा उगारणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने वर्क ऑर्डर, मोजमाप पुस्तिका, अग्निसुरक्षा ऑडिट, पुनरुत्व प्रमाणपत्र आणि अदा केलेल्या बिलांचा तपशील सार्वजनिक करून वास्तव जनतेसमोर आणावे व दोषींवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी. याला फायर सेफ्टीच्या काही गोष्टी नव्हत्या. कारण की 2022 मध्ये जेव्हा फुटलेलं होतं हे व्हेंटिलेटर, त्याच कंपनीचं व्हेंटिलेटर आता सुद्धा फुटलं. त्यामुळं 2022 ची पुनरावृत्ती आता सुद्धा झाली आहे. नाही, या सगळ्याच गोष्टीची चौकशी होईल. मुळातच फायर सेफ्टीचे नॉर्म्स आणि त्याचं ऑडिट झालं असेल तर ते कसं झालं, पार्ट फर्स्ट आहे. मशिनरी जर असतील तर त्या मशिनरी अशा पद्धतीच्या योग्य होत्या की अयोग्य होत्या, या सगळ्या गोष्टींची चौकशी होईल. या 8 दिवसांच्या मध्ये या सगळ्या चौकशीच्या अहवालामध्ये प्रत्यक्षात सगळे एक्सपर्ट्स आपल्या करेक्ट अशा पद्धतीच्या ओपिनियनने आपली फाइंडिंग्स काढतील. त्या फाइंडिंग्स प्रमाणे त्या सगळ्यांच्या वरती आपण आरोप निश्चिती. त्या घटनेतल्या दुर्दैवीपणातनं काही गोष्टी आम्हाला शिकाव्या लागतील आणि काही गोष्टींबद्दल जे याच्यामध्ये दोषी असतील त्यांना सुद्धा जबाबदार धरावं लागेल. मग व्हेंटिलेटरचा विषय असेल, इलेक्ट्रिसिटीचा विषय असेल, आमच्या यंत्रणेतले दोष असतील, जे दोषी असतील त्या कुठल्याही दोषीची गय केली जाणार नाही. कारण जी घटना घडली आम्ही बाकी सगळं करू, परंतु त्या 3 मुलांचा आणि त्यांच्या कुटुंबियांना आम्ही नाही काय करू शकत. याच्या इतकं दुर्दैवी दुसरं कुठलंच नाही. हो, बिल्कुल. सर, एक रिक्वेस्ट है, इसमें क्या जिला कोई एखादा पत्रकार आपकी समिती में नहीं आ सकता? या सगळ्या गोष्टींची माहिती येईल आपल्या समोर. टेंडर जे असेल त्याच्यामध्ये जे दोषी असतील त्या सगळ्यांच्या वरती कारवाई होईल. ती कारवाई व्हावीच लागेल कारण अशा घटना. जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.